नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत आमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी। चला तर मग आपण आज कुलदेवीचं दर्शन करूया। कुलदेवता किंवा कुलदेवी म्हणजे आपल्या कुटुंबाची किंवा वंशाची पारंपरिक देवता। आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेची श्रद्धेने पूजा केली तीच देवता पुढील पिढ्यांनीही मानायची, ह्यालाच कुलदेवतेची परंपरा म्हणतात। चला तर मग नारळाचं ताट घेतले, पहिल्यांदा आपण आता दर्शन करून घेऊया। कुलदेवता आपल्या कुटुंबाची ओळख दर्शवते। कोणत्या वंशात आपण जन्मलो, आपल्या मुळांची जाणीव काय आहे, हे कुलदेवतेमुळे जपले जाते। मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे आमचे लगेचच फटाफट दर्शन झाले। अगदी जवळून समोरून आमचे दर्शन घडले। नवरात्रीमध्ये जर तुम्ही आलात तर इथे पाय ठेवायला पण तुम्हाला जागा मिळणार नाही, पण मधल्या वारी आले तर तुम्हाला असं सुटसुटीत दर्शन मिळते। मला तुम्हाला हे सांगायचं की आजकाल सर्वजण शहरात, परदेशी, नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त बाहेर असतात, पण सगळ्यांनी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला यायला हवे। असा विश्वास आहे की कुलदेवता आपल्या कुटुंबाचे रक्षण करते। लहानपणापासून कुलदेवतेची पूजा केल्याने मुलांमध्ये श्रद्धा, नम्रता आणि चांगले संस्कार निर्माण होतात। आपल्याकडे पहा, लग्न, गृहप्रवेश किंवा काम अशा शुभ कार्यानिमित्ताने कुलदेवतेचे दर्शन, पूजन करणे शुभ मानले जाते। दर्शन करून निघायला 7-7:30 वाजले होते, त्यामुळे म्हणलं अगोदर चहा पिऊन घ्यावा, म्हणजे रस्त्याने आपल्याला झोप लागणार नाही। तशी शिवची तर करमणूक होतीच, आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग आम्ही निघलो परतीच्या रस्त्याला। जेवणाची वेळ झाली होती। आम्ही बागेश्री हॉटेलवरती जेवण्यासाठी थांबलो। काउंटरवरती चौकशी केली तर तिथे समजले की ते हॉटेल त्यांच्या बहिणीची मुलगी म्हणजेच दादा कोंडकेंची भाची ती हे हॉटेल चालवते। हॉटेल खूप मोठे होते, चवही छान होती। आम्ही तिथे दादा कोंडकेंचे सगळे पिक्चरचे, हॉटेलमध्ये सगळीकडे दादा कोंडकेंच्या पिक्चरचे फोटोज लावलेले होते। त्या फोटोंकडे पाहून दादा कोंडकेंच्या पिक्चरांबद्दलच्या आठवणींना उजाळा मिळाला। खूप रात्र झाली आहे, घरी पोचायला अजूनही अर्धा तास लागणारच आहे। चला तर मग हा व्लॉग आपण इथेच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपल्या फॅमिलीला साथ द्या। भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।